लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। संविधानाच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल। मातुलठाणचे सरपंच शांताराम नागरे यांनी पोस्टबाबत मागितली जाहीर माफी। बातमी येवला येथून। नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील मातुलठाण ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम नागरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर विटंबना होऊन अपमानित होईल अशी पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला पोस्ट केली होती। या संदर्भात दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी शुक्रवारी मातुलठाण या गावातील गावकऱ्यांच्या समक्ष व ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच शांताराम नागरे यांनी आंबेडकरी समाजाची जाहीर माफी मागितली व यातून पुढे माझ्याकडून असा प्रकार करणार नाही असे जाहीर केले। त्यामुळे गावातील गावकरी यांनी एकमताने सदर सरपंचाला माफ केले। याबाबत सविस्तर वृत्त असे की येवला तालुक्यातील मातुलठाण ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम नागरे या जातीयवादी सरपंच यांनी 26 नोव्हेंबर संविधान दिन व 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दोन्ही दिवशी कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही व त्यासंबंधी गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी त्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती। त्याचाच राग मनी धरून त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला 2026 में संविधान निर्माता के रूप में BN राव को कौन कौन देखना चाहता है या सदरील पोस्ट गावातील काही समाज बांधवांच्या निदर्शनास आल्यानंतर सदरील पोस्ट ही वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्यानंतर मातुलठाण ग्रामपंचायतीचा जातीवादी सरपंच शांताराम नागरे हा गावातून पसार झाला होता। शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी मातुलठाण ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील गावकऱ्यांच्या समक्ष सरपंच शांताराम नागरे यांनी आंबेडकरी समाजाची माफी मागितली व संविधानाची प्रत वाचून माफी मागितली। त्यामुळे सर्व मातुलठाण गावातील नागरिक यांनी एकमताने सदरील इसमाला माफ केले व यानंतर अशी कोणतीही घटना घडणार नाही याची ग्वाही सदर जातीयवादी सरपंच शांताराम नागरे यांनी दिली। सदर पोस्ट व्हायरल झालेल्या पोस्टमुळे सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। यामुळे आंदोलन करण्यात आले। सदरील आंदोलनात कुठलाही राजकीय व सामाजिक संघटना नसून फक्त आंबेडकरी अनुयायी व भीमसैनिक यांनी नेतृत्व केल्याचे आंबेडकरी नागरिकांमधून बोलले जात आहे। जय भीम, जय शिवराय। सर्व समाज बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की मातुलठाण या गावी काल परवा जी घटना घडली होती त्या घटनेचा निषेध म्हणून या येवला तालुक्यातील सर्व भीमसैनिक, मनमाड शहरातूनही सर्व भीमसैनिक त्या गावात जाऊन त्या गावातील जो जातीवादी सरपंच आहे नागरे नावाचा, त्याने जे कृत्य केलं ते सोशल मीडियावर जे सामाजिक माध्यमामध्ये ज्या बाबासाहेबांच्याबद्दल, भारतीय संविधानाच्या बद्दल ज्या पोस्ट टाकून सतत बाबासाहेबांचा अवमान व संविधानाचा अवमान करण्याचा त्यांनी धडाका लावलेला होता। तसेच 26 नोव्हेंबर, 6 डिसेंबर व महात्मा फुले जयंती या जयंत्या व पुण्यतिथ्या हा त्या सरपंच असतानाही त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये साजरी करत नव्हता व तसे कार्यक्रम घडून आणत नव्हता। त्या विरोधात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल व संविधानाच्याबद्दल जी पोस्ट टाकली होती त्या विरोधात सर्व भीमसैनिक आक्रमक झाले व त्या इसमावर, त्या गैरकायद्याच्या इसमावर येवला पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले व कालच तो इसम नतमस्तक झाला सर्व भीमसैनिकांच्या आक्रमकपणामुळे व त्याने माफी मागितली व त्याने सांगितलं की इथून पुढं माझ्याकडून असे काही कृत्य घडणार नाही। तर ही सर्व जो विजय आहे तो सर्व भीमसैनिकाचा आहे। यात कोणत्याही राजकीय पक्षाचा कवडीचाही संबंध नसून या ठिकाणी फक्त समाज आणि समाजच लढतो आहे। म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे की या ठिकाणी जो भीमसैनिक लढला त्याचा हा विजय आहे। या सर्व भीमसैनिकांना आम्ही मनमाड शहराच्या वतीनं निळी सलामी तसेच सर्व भीमसैनिकांच्या वतीनं त्यांचा या आम्ही गुणगौरव करतो व आज यशवंतराव आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही येवला मुक्तिभूमी या ठिकाणी जमा झालेलो आहोत। तर हा कार्यक्रम आम्हाला जो झालेला आहे त्या संदर्भात आम्ही सविस्तर माहिती देत आहोत। जय भीम। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागोल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.